बातमी बघूया। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्या दिवे घाटामधून प्रवास करते त्याच दिवे घाटाची पावसानं अक्षरशः दुर्दशा केलेली सध्या दिसतीये। गेल्या 8 दिवसांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही लाखो वारकऱ्यांच्या सोबत याच दिवे घाटामधून प्रवास करणार आहे आणि काल रात्रीच्या पावसाने दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणावरती याच पावसानं थैमान घातलेलं दिसलं आणि ही जी दृश्य आपण बघतोय दिवे घाटामधली रस्त्याची मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था झालेली आहे आणि इथलं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आलंय। तर दिवे घाटामधली ही स्थिती आपण बघतोय। काल झालेल्या पावसामुळे सध्या इथले रस्ते अत्यंत दुरावस्थेमध्ये सध्या बघायला मिळतात आणि माऊलींची पालखी याच मार्गाने प्रस्थान करत असते आणि एक विहंगम असा एक सोहळा आपल्याला बघायला मिळतो। दिवे घाटामधून वारकऱ्यांच्या दिंड्या ज्या पद्धतीने जात असतात त्यामुळे आता एकूणच सुरक्षा आणि इथलं जे रस्त्यांचं काम आहे या सगळ्या संदर्भात आता प्रशासनानं हालचाली सुरू केल्या आहेत। बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा एबीपी माझा।